नमस्कार मित्रांनो, आपला SK चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नवीन आधार कार्ड कसे डाउनलोड करावे। तर सुरुवातीला काय करावे लागेल, आपल्याला एक UID आहे uidai.gov.in या वेबसाईटवर सर्च करायची। सर्च केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला असा पोर्टल येईल जो की सरळ आपण आधार कार्डच्या साइटवर जाईल। त्यानंतर ज्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक आहे अशासाठी हा आधार कार्ड डाउनलोड करू शकतो आपण। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावती जर असेल, नवीन आधार कार्ड जर आपण काढलेलं असेल तर मग त्याला आपण आधार डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ऑप्शन दिसतात आपल्याला। एक तर आपल्याला आधार कार्ड नंबरवर आधार कार्ड डाउनलोड करता येते आणि दुसरं म्हणजे एनरोलमेंट नंबरवर। एनरोलमेंट नंबर जर टाकायचा असेल तर नवीन आधार कार्ड राहते ज्याचा अगोदर आधी कधीच आधार कार्ड काढलेले नसते, अशाला आपण एनरोलमेंट डाउनलोड करू शकतो। आणि जर आधार नंबरवर काढायचे असेल तर आपल्याला आधार नंबर दाबायचा, समथिंग कोणाचा पण आधार कार्ड नंबर असेल आणि हा इथं कॅप्चर एंटर करायचा आणि हा कॅप्चर आपण पद्धतशीरपणे एंटर करून घ्यायचा। आणि त्यानंतर सेंड OTP म्हणून करायचा। सेंड OTP अशाच जागी करायचा की जो आधार कार्डला मोबाईल नंबर इंटर आहे, ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर इंटर आहे तो इथं OTP मागतो, तो OTP जो जातो त्या नंबरवर OTP इथला आपण टाकून द्यायचा। तो OTP टाकल्यानंतर हा इथं OTP टाकून द्यायचा। त्यानंतर हा इथं बघा या सेंटरला आधार कार्ड डाउनलोड होते, इथेच आधार कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आणि इथं पासवर्ड मागतोय। आता आपले पासवर्ड आपण कशा पद्धतीने टाकू शकतो, सुरुवातीला आपण जसं की कस्टमरचं नाव प्रशांत आहे, पवन आहे उदाहरणार्थ, तर पवनचं पासवर्ड काय टाकू शकतो आपण, PAVA। हा जर 4 अंकी त्याचा पहिले 4 अंक कॅपिटल घ्यायचे आणि जन्मतारीख म्हणजे जन्माचं जे वर्ष आहे उदाहरणार्थ PAVA 1995 PAVA 1995 हा इंटर दाबायचा आपण आणि इथं एंटर करायचं। त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने हा बघा आधार कार्ड इंटर येऊ शकते आणि आधार कार्ड आपण हे करू शकतो। आणि ह्या प्रकारे आपण आधार कार्ड कुठल्याही कोणाचंही आधार कार्ड डाउनलोड करू शकतो। धन्यवाद। आणि आपला SK ला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।